हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत अनारकली टॉप. त्याच्यासाठी मी प्लेटी टाकून टॉप बनवणार आहे. तर बघा, मी साडी घेतलेली आहे आणि या साडीच्या पदराचा पार्ट मी कट करून कंबर उंचीच्या कंबर उंचीसाठी मी ते वापरणार आहे. याच्यातली अर्धी साडी मी यूज केलेली आहे, त्याच्यामुळे मी अर्धी आहे ती आता वापरत आहे. तर त्याच्यासाठी मी कंबर उंची टाकते. कंबर उंची आहे 12.5 अधिक 1 इंच, म्हणजेच 13.5 वरती रेषा आखून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरी पट्टी देखील आपण 13.5 वरची काढून घेणार आहोत. बघू शकता, अशा प्रकारे मी 2 पट्ट्या कंबर उंचीसाठी काढून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर आपण चेस्टचं मेजरमेंट टाकून घेऊयात. तर चेस्ट आहे बघा 38 इंच. 38चे निम्मे 9.5. 9.5 अधिक 1.5 इंच, म्हणजेच मी 11 इंचाची घडी टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने कट करून आपण आता शोल्डर टाकून घेणार आहोत. शोल्डर आहे बघा 16 इंच. पूर्ण शोल्डर आहे 16 इंच. 16च्या निम्मे अधिक अर्धा इंच, म्हणजेच मी 8.5 इंचावरती शोल्डर टाकून घेतली. त्याच्यानंतर साईड शोल्डर आपण टाकणार आहोत. साईड शोल्डर अधिक पाऊण इंच. साईड शोल्डर होते साईड शोल्डर 3 अधिक पाऊण इंच, म्हणजेच 3.25 इंचावरती साईड शोल्डर टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तिथूनच आपण बॅक साईडला घेतलेली आहे ते साईड शोल्डर. त्याच्यानंतर आपण टाकून घेणार आहोत मुंडा. तर 36 साईजसाठी आपण मुंडा टाकतोय 5.5 इंच. 38-36साठी आपण मुंडा टाकतोय 5.5 इंच. अशा पद्धतीने मुंडा टाकून घेतलेला आहे 5.5 इंचावरती. त्याच्यानंतर आपण फ्रंट नेक टाकून घेणार आहोत. फ्रंट नेक आहे 5 इंच. त्याच्यात आपण ॲड करणार अर्धा इंच, म्हणजे 5.5 इंचावरती आपला पुढील गळा येणार आहे. अशा पद्धतीने पुढील गळ्याचा शेप देऊन घेऊयात. जर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. त्याच्यानंतर आपण इतर मुंड्यात अर्धा इंच मुंडा शेप देऊन घेणार आहोत. फ्रंट साईजचा आहे म्हणून आपण अर्धा इंचावरती आपण तो शेप देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट ठेवून घेणार आहोत त्याच्यावर आणि ती खुणा करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण ठेवलेलं आहे. दोन साईडला आपण मुंड्याचा आणि पुढील गळ्यासाठी शेप देऊन डॉट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जो होता मुंडा तशाच पद्धतीने 5.5 इंचावरती मुंडा देऊन घेतलेला आहे. बॅक साईडला पण तो 1 इंचावरती आपण देऊन घेतलेला आहे बॅक साईडचा. त्याच्यानंतर आपण बॅक साईडसाठी 3 इंचची गळा खोली देणार आहोत. अशा पद्धतीने
साधारण 1 किंवा अर्धा पाऊण इंचावरती आपण शेप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेऊयात. त्यानंतर आपण इथं बॉटम साईडसाठी अशा पद्धतीने काठापदराची साईड आपण घेतलेली आहे. बघू शकता असं व्यवस्थित ठेवून घडी घालून घेतलेली आहे. ट्रिपल घडी घालून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर 5 इंचावरती आणि इथे 9 इंचावरती अशा पद्धतीने मी प्लेटी टाकून घेण्यासाठी या प्लेटी काढून घेतलेल्या आहेत बघा. ती तुम्हाला जेवढी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकू शकता. त्याच्यात 1 इंच ॲड करायचे आहे, कारण आपल्याला कमरेच्या साईडला आणि खाली बॉटम साईडला अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी जाणार आहे म्हणून. त्याच्यानंतर ही आपण पट्टी काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि बघा आपण पुन्हा त्याच्यामध्ये एक रेषा आखून मध्ये कट देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपल्या प्लेटी जास्त पडतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कट करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ आपण स्टिचिंगचा करणार आहोत, कारण एकाच व्हिडिओमध्ये लक्षात म्हणजे घाई होते, म्हणून मी 2 व्हिडिओ बनवत आहे सेपरेट, एक कटिंगचा आणि एक स्टिचिंगचा. आपला कटिंगचा झाला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण स्टिचिंगचा बनवूया. तो व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण वेळ कटिंग स्टिचिंग लक्षात येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मध्ये कट देऊन घेणार आहोत बघा. ज्या पद्धतीने आपण पर्करला प्लेटी टाकतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे प्लेटी टाकून जॉईन करून घ्यायचे आहेत. खूप छान दिसतो हा अनारकली टॉप. नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर आपण बाही तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी पट्टी घेतलेली आहे, ती 9 इंचाची घेतलेली आहे. कारण चेस्ट होती 38 इंच, म्हणजे 9.5ची आपण घडी टाकलेली. आपण याच्यात अर्धा इंच कमी करून 9 इंचाची आपण बाहीसाठी टाकून घेणार आहोत. मी ते लॉंग बाही ठेवणार होते, परंतु पीस कमी पडत असल्यामुळे मी शॉर्ट बाही आता बनवत आहे. त्याच्यासाठी हे बघा 1 इंच सोडून आपण त्याच्या निम्मे करून घेतले आणि 3 इंचावरती आपण रेषा देऊन त्याच्या निम्मे करून, म्हणजेच 1 इंचावरती देऊन अशा पद्धतीने आपण बाहीचा शेप देऊन घेतोय. एक फ्रंटचे 2 साईडचे पार्ट आपल्याला आहेत. तर अशा पद्धतीने
बाहीचा शेप देऊन कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण रोजच्याच प्रमाणे 1 इंच सोडून फ्रंट साईडचा देखील शेप कट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट साईडचा शेप निघतो तो आपण कट करून घेऊयात. तोच पार्ट आपण दुसऱ्या पीसवरती ठेवून दोन्ही बाही तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. थँक्यू लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की कमेंट करून सांगत जा. ओके, थँक्यू सो मच.